मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे। त्याची प्रोसेसही सुरू झाली। आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात सरकार विचार करतंय। शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपणार तो निर्णय सरकारने घेतलेला आहे। 2 लाखांनंतरची कर्जांबाबत पण निर्णय होणार। 2 लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची 2 लाखापर्यंत आणि त्याची आज घोषणा झालेली आहे आणि बळीराजाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल। जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह जो देण्याचा तोही निर्णय झालेला आहे। त्यामुळे शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपला अन्नदाता आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे। हे आजच्या अर्थसंकल्पामधून कर्जमाफी ची घोषणा करून आपण सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, ते आम्ही करून दाखवलेलं आहे। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे। त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला लाला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। उद्धव ठाकरे यांनी टीका केली अर्थसंकल्पावर। त्यांनी म्हटलं की आणि निवडणुकीच्या आधी त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज बळीराजाला रयतेला या ठिकाणी सांगायचे की ते रयतेचं राज्य आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये आणि त्याच दिवशी ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा आहे आणि म्हणून त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देखील जे स्मारकाचं काम सुरू आहे, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, दुसरा टप्पा लवकर पूर्ण होतोय, त्याला देखील कुठेही आर्थिक तरतूद कमी पडणार नाही हे देखील आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे। त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाअभियान आम्ही राबवतोय, त्याचं देखील या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे। आरोग्य आपल्या दारी असेल, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, जतन असेल, त्याचबरोबर प्रत्येक महापालिका नगरपालिकेला विकासासाठी निधी असेल, अशा शालेय शिक्षणा मुलांसाठी अनेक स्पर्धा असतील, अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन रस्ता सुरक्षा मोहीम असेल, अजितदादांचं, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, अशा अनेक योजना जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी हे केलेल्या आहेत। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे तुळापूर आणि वडू या ठिकाणी त्याला देखील या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। स्वर्गीय आमचे सहकारी अजितदादा यांचं देखील स्मारक यथोचित स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे। शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार, मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक जी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती आहे आणि त्यामुळे मोठ्या लाखोच्या संख्येने युवकांना रोजगार मिळणार आहे। 30 लाख कोटीचे करारनामे दावोसला झालेले आहेत आणि म्हणून हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या पर्यटनाला चालना दिलेली आहे। अगदी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरेगावामध्ये वासोटा किल्ला आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे, त्याला देखील पर्यटक जातात, पण तिथे देखील रोपवेने आता त्यांना जाण्याची व्यवस्था होईल. एक वेलनेस सेंटर केलेलं आहे, त्याला देखील चालना मिळेल. आणि हे सगळे एकंदरच स्टार्टअपला प्राधान्य दिलेलं आहे. हेल्थमध्ये आरोग्य, मी सांगितलं आरोग्य आपल्या दारी, आम्ही म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचं देखील संकल्प केलेला आहे. असं अनेक मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये आपण हे केलेलं आहे, मत्स्यसंपदामध्ये आपण केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे करत असताना सगळे नियम पाळलेले आहेत. यामध्ये राजकोषीय तूट ही स्थूल राज्य म्हणजे जे फिस्कल डेफिसिट जे आहे 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे, 2.60. त्याचबरोबर राज्याची महसुली तूट जी आहे ती देखील 1% कमी राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर कर्ज 25% घेण्याची मुभा असते, ते देखील 18.5% आहे. त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करून, सगळ्या योजना सुरू ठेवून, कर्जमाफीची घोषणा करून, नियमामध्ये राहून या ठिकाणी हा अर्थसंकल्प या ठिकाणी यावेळेस मांडलेला आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की देवेंद्र फडणवीसजी हे त्यांनी तर बजेटचं पुस्तक पण लिहिलं होतं, ते एक चांगले अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या या बजेटमधून एक चांगला अर्थतज्ञ महाराष्ट्राला त्यांच्यातून दिसला आहे, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरती टीका केली, ते म्हणतात की कर्जमुक्ती ही थाप आहे, निवडणुकीच्या आधी थाप मारली असं ते म्हणतात. खरं म्हणजे काय खरं म्हणजे मी सांगू का, ते एकदा म्हणाले होते बजेटमधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि ह्या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आरोप करणाऱ्याला जे काम करत नाही त्यांना आरोप करणं, विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतो आहे. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे. आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून त्यांना आरोप करू द्या. आता थापा पण आता त्यांच्याकडे नाही, तोही आमच्याकडे आलेला आहे. तुम्ही नेहमी भाषणाच्या वेळी गमतीने म्हणता बाळासाहेबांच्या बरोबर असलेला थापा मी सांगतोय, बाळासाहेबांची सेवा करत असलेला थापा. सर, तुम्ही नेहमी भाषणामध्ये गमतीने म्हणता, शिंदे साहेब तुम्ही भाषणात नेहमी गमतीने म्हणता की डॉक्टर एकनाथ शिंदेंनी बरोबर ऑपरेशन केलं, निसर्ग उपचार केंद्र दरेला दिलंय, तिकडे पण डॉक्टर एकनाथ शिंदे उपचार करणार. अरे बाबा, मी वेगवेगळे ऑपरेशन करतो. तिथं वेलनेस सेंटर आहे, नॅचरोपॅथी आहे, तिथे ऑपरेशन करायला मीच जाणार नाही आहे, माझं काम दुसरीकडे आहे. तिथं अरे बाबा, खरा डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, समजलं की नाही. आणि तुम्हाला त्या वेलनेस सेंटरमध्ये विरोधकांना देखील आम्ही तिकडे बोलवू, त्यांचा पण जो मानसिक ताणतणाव आहे तो देखील कमी होऊन जाईल. सर, तुमच्या योजनेवरची विरोधकांनी टीका केलेली आहे की निवडणुकीच्या आधी 2100 रुपये करणार होते, मात्र आता फक्त तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, मात्र 2100 रुपये केले नाही. अरे आम्ही सांगतो ना, आम्ही म्हणायचो कर्जमाफी आम्ही करणार, कर्जमाफी या ठिकाणी करून आम्ही दाखवली, बोलतो ते आम्ही करतो. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. आणि आज कर्जमाफी झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आज 2100 रुपयाचं जे लोक म्हणतात, जे लोक कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी, त्यांना आता अधिकारच नाही बोलण्याचा. पण आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींचं बोललेलो आहोत ते 2100 रुपये पण योग्य वेळी आम्ही देणार. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज थकबाकी आहे
त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय झालेला आहे. समृद्धी महामार्ग हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ हा जो मार्ग आहे त्याच्यासाठी काही तरतूद केली आहे का? समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे आणि जे शक्तीपीठ आहे त्याचं जमीन अधिग्रहणासाठी लँड ॲक्विजिशनसाठी तरतूद झालेली आहे. सर मुंबई गोवा महामार्गावरती आता टोल बसवला जाणार आहे. तो मुंबई गोवा महामार्ग आमचा राज्य सरकारचा नाही आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे तो. हाँ, आपने कहा कि मोदी जी के ड्रीम को विकास और गति को आगे बढ़ाने वाला अर्थसंकल्प है, बजट है, संक्षेप में थोड़ा सा बताइए. आज का अर्थसंकल्प जो है ये सर्व समावेशक है. मैं इतना ही कहूँगा कि आज हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा हमारे बीच नहीं है, लेकिन जो 11 बार उन्होंने अर्थसंकल्प यहाँ पर पेश किया था वो सर्व समावेशक अर्थसंकल्प और पूरी तरह डिसिप्लिन अनुशासन अर्थसंकल्प अनुशासित अर्थसंकल्प होना चाहिए, ये उनका हमेशा कहना था. आज देवेंद्र फडणवीस जी ने जो अर्थसंकल्प पेश किया है उसमें ये सही माने में जैसे सर्व समावेशक है, हर किसानों के लिए है, लाडली बहनों के लिए है, युवाओं के लिए है, सभी लोगों के लिए है. एक प्रकार की श्रद्धांजलि अजीत दादा पवार जी को ये दी हुई है. मैं इतना ही कहूँगा कि इसमें पूरी तरह ये इंफ्रास्ट्रक्चर है, एजुकेशन है, यहाँ पर सिंचाई के प्रकल्प है, यहाँ पर किसानों का कर्ज माफ़ किया है, इस पे लाडली बहन योजना शुरू रखने के लिए प्रावधान किया है. कई योजना जो शुरू है वो शुरू रखने के लिए प्रावधान किया गया है. और इसलिए आज कितने बड़े इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट महाराष्ट्र में शुरू है. देश में नंबर 1 प्रोजेक्ट है. महाराष्ट्र स्टार्टअप में नंबर 1 है, जीडीपी में नंबर 1 है, एफडीआई में नंबर 1 है. और इसीलिए ये महाराष्ट्र जो है ये आज हम कहेंगे तो विकसित महाराष्ट्र 2047 के तरफ ये क्या कहते हैं विकसित बढ़ने वाला ये अर्थसंकल्प है. जैसे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है विकसित भारत 2047 का जो संकल्प है इसको योगदान देने वाला ये अर्थसंकल्प है. इसलिए उनका $5 ट्रिलियन का जो एक गोल प्रधानमंत्री जी ने रखा है, मैं इतना ही विश्वास के साथ कहूँगा उनका $5 ट्रिलियन का गोल है वो महाराष्ट्र जरूर उसमें $1 ट्रिलियन नहीं उससे ज़्यादा हमारा योगदान जरूर देंगे, क्योंकि महाराष्ट्र यहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 राज्य है. और इसलिए मोदी जी का सपना जो साकार करने में महाराष्ट्र की भूमिका अहम होगी, इतना मैं कहूँगा. और ये सब करते समय जो फिस्कल डेफिसिट है, रेवेन्यू डेफिसिट